काय बोलणं झालं? काय म्हणाला दादा? मलाच विचार ना. उगाच कोणाच्या तरी मार्फत माझ्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न कशासाठी? नाही असं नाहीये, मी बोलणार होतो तुझ्याशी. अरे घाबरतोस काय? सरळ सरळ सांग ना, मी प्रभाताशी बोलत होतो म्हणून. आणि वामन, खरं तर बरं झालं तूही इथेच आहेस. मी असं ठरवलंय की आपल्या बँकेचं चेअरमन पद. फारच छान झालंय सूप. वा. होणारच ना, लाडक्या सुनेने केलंय. असं काही नाही आत्याबाई, अमृताने पण खूप मदत केली. तिने मदत केली आहे म्हणजे आता भाज्या बिज्या चिरता यायला लागल्या का काय बाई ना? आत्याची काय प्लीज. मी असं ठरवलंय की आपल्या बँकेचं चेअरमन पद तुला द्यायचं. जानकी, जानकी, मूर्ख आहेस का तू? आत्ता तो काटा डोळ्याला लागला असता तुझ्या. पण हे इथे ठेवलंच कोणी? घरातली सगळी नोकर मंडळी गेली आहेत कुठे? पांडू, आत्याबाई पण मला काही नाही झालंय, मी ठीक आहे. काही विशेष नाही म्हणजे काय? आता हे डोळ्यावर बेतलं असतं म्हणजे मग हलगर्जीपणा नुसता. आश्चर्यचकित होऊन काय बघताय माझ्याकडे? हा प्रस्ताव तुम्हीच मांडला होता ना? हो. नाही म्हणजे तू एवढ्या लवकर हे सगळं मान्य करशील असं आम्हाला वाटलं नाही, म्हणून थोडस. थँक्यू दादा, थँक्यू. तुझ्यावरची जबाबदारी आता वाढतेय, कारण तुझ्या हातून एक छोटीशी चूक जरी झाली तरी तिचं नाव धुळीला मिळेल. पण मला वामन बद्दल खात्री आहे. पण आता एक नक्की झालं, वामन चेअरमन झाल्यामुळे बरेचसे प्रश्न निकालात निघतील. म्हणजे? प्रभाताईला कळलं मला काय म्हणायचे ते, नाही का प्रभाताई? त्यामुळे मला वाटतं मी आजच आडारकरांशी बोलतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या पुढच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. प्रभाताई, झालं तुझ्या मनासारखं. आता विक्रांतला कोणताही प्रॉब्लेम नसेल ना? अगं काय आहे प्रभा, अचानक आलीस काय, लगेच निघालीस काय? छोट्याशा कामासाठी आले होते आता. काम झालं मग इथे राहण्यात काय अर्थ आहे, हो की नाही? अगं पण मग यायचं त्यावेळेला जरा वेळ काढून यावं ना. प्रभाताई, उशीर होईल, निघायचं का? आत्याबाई, तुम्ही की नाही आता घराकडे थोडस लक्ष द्या. घरात वडीलधाऱ्या माणसांचा धाक असेल ना तर घरचं वातावरण कसं छान राहतं. नाहीतर त्या घराण्याचं काय होतं त्याची कल्पना आहे मला. किल्लेदार घराण्याचं तरी असं होऊ नये असं आम्हाला वाटतं. निघायचं आपण. अरे हो, खरं तर प्रभाताईपेक्षा तिच्या जाण्याची घाई दादालाच जास्त झालेली दिसते. पण तुम्ही बँकेचे चेअरमन झाल्यानंतर या सगळ्यांना आणखी ऊत येणार आहे. येऊ दे ग, आता मी कोणालाही घाबरत नाही. एकदा बँकेचं काम चालू होऊ दे, मग बघ दादाचं काय होतंय ते. कारण दादाचे बरेचसे व्यवहार म्हणजे बाकीचे व्यवहार याच बँकेतून चालतात. पण मला एक कळत नाही, ती बँक भाऊजींसाठी एवढी महत्वाची आहे ना, मग ते असे पटकन तयार कसे झाले? प्रभाताईंनी त्याला चारही बाजूंनी कोंडीत पकडलं होतं. पण या सगळ्यातून जेव्हा त्यांना तुमच्या चेअरमन पदाच्या झळा सोसायला लागतील ना, तेव्हा ते काहीतरी हालचाल करतील. पैसा आणि सत्ता हातात आल्यावर माझाही आत्मविश्वास वाढेलच ना तेव्हा. कित्येक दिवस माझी हीच इच्छा होती की माझ्या नवऱ्याने हे असंच वागावं. तुझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत आणि मग तुला कळेल, काहीतरी करून दाखवण्याची धमक तुझ्या नवऱ्यामध्ये पहिल्यापासूनच होती. गरज होती ती फक्त पाठिंब्याची, जो तुझ्यामुळे आणि प्रभाताईमुळे मला मिळाला. आता बघूया या सगळ्यानंतर दादाचं काय होतंय.